डोंबिवली महानगरपालिकेनं मांस विक्री बंदी, कत्तलखाना बंदी 15 ऑगस्टच्या निमित्तानं नाही मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून. कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच. म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे. मी आता कोणाकडं तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय. मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल. मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत. हे कोणता स्वातंत्र्य दिन? मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आत्ता बोलायला लागले. मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपास